नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला प्रश्न क्रमांक 9 तो आपल्याला आजच्या वेळेस बघायचा आहे. काय दिला आहे तो 3x घन वजा 8x वर्ग अधिक 8x अधिक 7 या बहुपदीला x वजा 3 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा व बाकी काढा. तर आपण 9वं गणित लिहून घेऊया. 3x घन वजा 8x वर्ग अधिक x अधिक 7 या बहुपदीला x वजा 3 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने आपल्याला भागायचं आहे. पद्धत कोणती आहे? संश्लेषक पद्धत. ती आपण सराव संचामध्ये बघितली आहे. तर इकडे काय असणार आहे? ह्याला काय म्हणणार आपण? भाज्य म्हणायचं. भाज्य. ओके. 3x घन वजा 8x वर्ग अधिक x अधिक 7 आणि हे काय आहे? भाजक आहे. भाजक x वजा 3. आता वजा 3ची विरुद्ध संख्या कोणती आहे? अधिक 3 आहे. आपण सराव संचामध्ये बघितली आहे. वजा 3ची विरुद्ध संख्या ही अधिक 3 आहे. ओके. म्हणून आपल्याला अधिक 3ने याला भागायचं आहे. ओके. आणि याचे सहगुणक रूप लिहून ही पद्धत कोणती आली? संश्लेषक पद्धत. आता हे बघा, अधिक 3ने भागायचं ना आपल्याला. अधिक 3 इकडे लिहिले. आता याचे सहगुणक लिहायचे प्रत्येकाचे. x घनाचा सहगुणक 3 आहे. x वर्गाचा वजा 8 आहे. xचा इथे 1 आहे आणि हा 7 आहे शेवटचा. ओके. आता पहिले 3 जसे तसे लिहायचे आहेत. 3 गुणिले 3 9 इकडे लिहायचे आहेत. 9 मधून 8 गेला, 8 गेले 1 राहिला. 3 गुणिले 1 3. 3 अधिक 1 किती होतात? 4. 4 गुणिले 3 4 त्रिक 12. ओके. 12 अधिक 7 19. आता 19 ही काय झाली? बाकी झाली आणि हा भागाकार झाला. ओके. आता आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. भाज्याचे सहगुणक रूप लिहायचं आहे. भाज्याच्या हे भाज्य आहे. हे बघा, हे भाज्य आहे ज्याला भागायचं आहे ते. आणि भाजक म्हणजे ज्याने भागणार आहोत ते. भाज्याचे सहगुणक रूप किती आहे? 3 वजा 8 1 आणि 7. ओके. आता भागाकार किती आला? 3 1 आणि 4. पहिली नुसती संख्या येणार, नंतर x 1 पद येईल xचा आणि इथे x वर्ग येईल. म्हणजे 3x वर्ग अधिक x अधिक 4. ओके. आणि बाकी किती? हे बघा, शेवटची 19 आहे. अशा प्रकारे संश्लेषक पद्धतीने भागाकार झालेला आहे. आता 10वा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.